सोलापूरच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आता सावधान होण्याची वेळ आली आहे। कारण सोलापूर शहरात मागील काही दिवसात पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या मार्फत अनेकांना तडीपारतेची कारवाई करण्यात आली आहे। तर आणखी 66 जण तडीपारच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली असून इलेक्शन मोड ऍक्शन मोड असंच आता म्हणावं लागेल। यात 23 प्रस्ताव आणि 10 टोळ्यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। मागील 3 महिन्यात तब्बल 12 जणांवर अशी कारवाई करण्यात आली आहे। विशेष म्हणजे सोलापूर शहराच्या इतिहासात महिला गुंडगिरी प्रवृत्तीच्या एका महिलेवर तडीपारतेची कारवाई करून कर्नाटक राज्यात सोडण्यात आले आहे। त्यामुळे सोलापूर शहरात गुंड टोळक्यांमध्ये खळबळ उडाल्याचं पाहावयास मिळत आहे। सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानेवारी महिन्यापासून आजपर्यंत तब्बल 12 जणांवर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशान्वये 2 वर्षांसाठी सोलापूर शहर जिल्हा व धाराशिव जिल्ह्यातून तडीपारची कारवाई करण्यात आली आहे। आगामी काळात 10 टोळ्यांसह 13 असे 23 प्रस्ताव अशा एकूण 66 जणांवरती तडीपारतेची टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे। मुंबई पोलीस कायदा कलम 56(1) अ व ब अन्वये पोलीस आयुक्तालयांकडे विविध पोलीस ठाण्यांकडून तडीपारीचे 9 प्रस्ताव प्राप्त झाले असून तसेच कलम 57 अन्वये 4 आणि कलम 55 नुसार 10 टोळ्यांमधील 53 आरोपी अशा एकूण 66 जणांना सोलापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यासाठीची यादी तयार असल्याचे पोलीस सूत्रांकडून माहिती समोर आली आहे। शहरातील सर्वसामान्य जनता व्यापाऱ्यांना वेठीला धरून गुंडगिरी करणारे गुन्हेगार तडीपारीच्या रडारवर आहेत। तसे प्रस्ताव प्राप्त झाले असून शहराची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नसल्याचं पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी सांगितलं आहे। त्यामुळे खबरदार गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांनो, तुम्हाला सोलापूर उस्मानाबाद सारख्या शहरातून जिल्ह्यातून तडीपार करण्याचे संकेत आता पोलिसांनी दिले आहे। इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।